नमस्कार, मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे स्वातंत्र्य दिवस आणि त्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसेच आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी, तर तुम्हाला जन्माष्टमीच्या पण हार्दिक शुभेच्छा. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे 15 ऑगस्टचं थोडंफार फोटो सेशन आणि त्यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमीची तयारी. तर मी आता जन्माष्टमी कशी साजरी करते त्यासाठी नक्कीच पुढचा व्हिडिओ बघत राहा. आणि आजची आमच्या दिवसाची सुरुवात झालेली आश्वीच्या फोटोशूटपासून. तर आश्वी आज सुट्टी होती तिच्या स्कूलला, त्याच्यामुळे तिच्या आज छान मस्त इंडिपेंडन्स डेचं फोटोशूट आम्ही केलेला आहे आणि त्याची तयारी वगैरे तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवते. आणि पुढचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओसाठी पण एक आज खास कारण आहे, ते म्हणजे जन्माष्टमी. तर आता जन्माष्टमीची पण पूजा वगैरे जे आहे त्याचा पण व्हिडिओ बघण्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर अशा प्रकारे आश्वीचं एक रील शूट केलेलं आहे आणि आश्वी आणि आम्ही थोडेफार फोटोजसुद्धा काढलेले आहेत. आणि त्यानंतर आज जन्माष्टमीचा माझा उपवास असतो, मी त्याच्यासाठी फराळाचं वगैरे करणार आहे. तर बघूया आता पुढचा व्हिडिओ. जन्माष्टमीचा उपवास आहे त्यामुळे हे मसाला दूध केलेला आहे, तसेच राजगिऱ्याचे लाडूचा शिरा करत आहे. तर ही लाडूची जी रेसिपी आहे ती खूप इझी आहे. तुम्ही पण ज्या उपासांना म्हणजे आता हरतालिका वगैरे आपण याला तिखट मीठ खात नाही त्या उपासासाठी खूप छान रेसिपी आहे, तर ती तुम्हाला मी आता दाखवते. तर त्यासाठी मी आता हे लाडूचं पूर्ण एक पॅक टाकलेलं आहे, ज्यामध्ये 6 लाडू आहे. तर आता हे 6 लाडूंचं पॅक ह्याच्यात टाकलेलं आहे. त्यानंतर टाकत आहे त्याच्यात साधारण 1 ग्लास पाणी, एक म्हणजे अर्धा ग्लास पाणी. त्यानंतर मी टाकलेलं आहे याच्यामध्ये गूळ, आणि नंतर हे असं गॅसवर शिजायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे गूळ, पाणी आणि राजगिऱ्याचे लाडू. आणि याच्यात आता अजून एक इन्ग्रेडियंट्स टाकायचं आहे, ते म्हणजे त्याचं आहे 1 चमचा तूप. आणि याला छान असं आता शिजू द्यायचं आहे. आणि अशा प्रकारे बघा आपला आता गोड शिरा राजगिऱ्याच्या लाडूंचा तयार होईल. तर खूप इझी अशी रेसिपी आहे आणि खायलाही खूप टेस्टी म्हणजे छान लागते आणि पोटही भरतं. तर उपासासाठी नक्कीच तुम्ही पण हे ट्राय करायचं. आणि हे अशा प्रकारे आता हा जो शिरा आहे तो शिजत आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचा कलर कसा चेंज झालेला आहे. आणि अशा प्रकारे आपला गरमागरम राजगिऱ्याच्या लाडूंचा शिरा रेडी झालेला आहे. तर मी आता फराळाचं करणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला संध्याकाळी माझी जी काही तयारी आहे पूजेची ती सर्व दाखवते. सो नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता माझं फराळाचं झाल्यानंतर मी थोडंफार माझं आवरलेलं आहे, कारण की मी आता बाहेर जात आहे. थोडीफार शॉपिंग करायची आहे, जन्माष्टमीच्या पूजेचं सर्व सामान आणायचं आहे. तर आता ते सामान वगैरे आणून घेतल्यानंतर संध्याकाळची पूजाची तयारी आहे. तर स्टे ट्यून. आता सर्व सामान घेऊन आम्ही जात आहे घरी. सो आता घरची तयारी ते तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते. सो स्टे ट्यून. बाय बाय. शॉपिंग वगैरे करून घरी आलो, घराची सर्व झाडझूड केली आणि आता स्वयंपाकाचा टाईम आहे. तर स्वयंपाकमध्ये मी आज करत आहे व्हेज पुलाव. तर आता थोडासा मसाला भात करत आहे मी आणि त्यानंतर भाजीपोळी वगैरे असं नैवेद्य देवासाठी करणार आहे. आणि त्यानंतर सगळी जी पूजेची मांडण्याची वगैरे तयारी आहे ती सर्व करणार आहे. सो आता माझी जन्माष्टमीची पूजा बघण्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशा प्रकारे त्यानंतर आता भाजीपोळी करत आहे. तर भाजीमध्ये मी करत आहे काजू करी आणि मिरची. तर हे नैवेद्याचं होणार आहे. त्याच्यानंतर बरीच तयारी बाकी आहे. डेकोरेशन वगैरे करायचं आहे पूजेच्या ठिकाणी आणि जे काही जी तयारी आहे ती तुम्हाला थोड्याच वेळा दाखवते. हा आहे लास्ट इयरचा माझा पाळणा जो मी असं डेकोरेट केला होता. मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सर्व आहे आणि आता तोच पाळणा मी आता जन्माष्टमीसाठी काढलेला आहे. आता डेकोरेशन करत आहे. तर बघूया आता माझं डेकोरेशन कसं होतं ते. तर आता नैवेद्याचं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी आता डेकोरेशन करत आहे आणि माझ्यासोबत माझी हेल्प करत आहे आश्वी. आणि आश्वीचं एक वेगळंच काहीतरी नाटक चालू आहे, कुठे काही ती डान्स करते, कुठे काही ती सांगते. तर आता बघूया आमचं डेकोरेशन कसं होतं ते.
अशा प्रकारे आमचं डेकोरेशन झालेलं आहे आणि काही चालू आहे. तर फुल डेकोरेशन पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. आणि आता डेकोरेशन झाल्यानंतर मी हे खिरा म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बाळकृष्ण ठेवतो आता ते करते. तर याला कट करून याच्यामध्ये आता बाळकृष्ण ठेवणार आहे. आणि आमचं बाळकृष्णाची साईज मोठी असल्यामुळे ते याच्यामध्ये बसत नव्हते, पण मी आता कसं मॅनेज केलेलं आहे आणि याला मी खिऱ्यामध्ये बसवलं आहे. तर मी दरवर्षी ना हा बाळकृष्ण तांदूळामध्येच ठेवत असते, पण यावर्षी फर्स्ट टाईम मी असं केलेलं आहे. कारण की बरंच मी यूट्यूब व्हिडिओजमध्ये किंवा इंस्टाग्राम रीलमध्ये असं बघितलं होतं की ते खिरामध्ये म्हणजे काकडीमध्ये त्या बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आणि नंतर तिचा जन्म 12 वाजता करायचा. पण मी आता असं पहिल्यांदाच ट्राय केलेलं आहे. ते मला एवढं परफेक्ट असं जमलेलं नाही आहे, बट आता मी ट्राय केलेलं आहे आणि मी असं आता याच्यामध्ये हे बाळकृष्णाला ठेवलेलं आहे आणि 12 वाजता जन्माष्टमीचा पूजा वगैरे करणार आहे. तर डेकोरेशन तर तुम्ही बघितलंच आहे आणि आता हे बाळकृष्णसुद्धा मी त्या डेकोरेशनजवळ ठेवत आहे आणि पूजेचे जे काही सामान आहे आता ते सर्व काढणार आहे. म्हणजे जसं की बाळकृष्णाचे जे काही स्नान असतं त्याच्यासाठी जे काही सामान लागणार आहे किंवा जे काही पूजेचं साहित्य आहे ते सर्व मी आता काढून ठेवणार आहे. तर आता भेटूया आपण थोड्याच वेळात. तर आता मी पूजेचं ताट बनवत आहे आणि त्याच्यामध्ये मी आता सामान घेत आहे. म्हणजे जे स्नानाचं आहे ते सर्व काढत आहे. त्याच्यामध्ये मी आता घेत आहे सगळ्यात पहिले मध, नंतर मी घेत आहे पाण्याचा कलश, दही, त्यानंतर काढत आहे तूप. आणि अशा प्रकारे मी पंचामृतचं जे काही सामान आहे ते पूजेचं काढून ठेवलेलं आहे. याच्याने मी बाळकृष्णाची आंघोळ वगैरे करणार आहे आणि आता हे सुद्धा देवाजवळ समोर ठेवत आहे. आणि यामध्ये मी घेतलेलं आहे दूध, तूप, मध, दही आणि पाणी. त्यानंतर मी आता हळदी कुंकवाचं ताट पूजेचं जे आहे ते भरत आहे. आणि आता निरांजन वगैरे सर्व जे पूजेचे काही भांडे आहेत ते घासत आहे, जेणेकरून प्रसन्न वाटतं. म्हणजे भांड्याला जर हात लागला तर त्याला हात ते लक्ष्मीच फिरते. आता जे काही निरांजन, झंगाळ वगैरे जे काही पूजेचं जे काही कलश वगैरे जे काही भांडे आहेत ते मी सर्व आता घासून व्यवस्थित छान मांडणार आहे. आणि ती पूजा बघण्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जन्माष्टमी हा माझ्यासाठी खूप जो एक इमोशनल अजून बराच काही अटॅचमेंट आहे ह्या सणासोबत. कारण की हा माझ्या बाळकृष्णाचा सण आहे आणि कान्हा म्हणजे माझ्यासाठी देखील सर्वस्व आहे. तर त्याची आज जरी मनोभावे मी पूजा करत आहे ते सर्व मी जे करत आहे ते खूप आनंदाने उत्साहाने करत आहे. तर तुम्ही सुद्धा माझ्या आनंदात एक सामील व्हावं म्हणूनच हा व्हिडिओ आजचा मी बनवत आहे. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत मग आणि जर आवडला व्हिडिओ तर नक्कीच व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब करा. आणि जसं की मी दुपारी काही सामान आणायला गेले होते त्याच्यात हे पण काही सामान होतं. कारण की आता सुंठवडा करायचा आहे प्रसादासाठी. तर आता मी तोच करत आहे. म्हणजे पूजेचं मी सामान सर्व काढून ठेवलेलं आहे आणि आता मी प्रसादाची तयारी करत आहे. ज्याच्यामध्ये मला सुंठवडा, माखन आणि बरेच काही जे बी मिठाई आणलेली आहे बाहेर गेली होती ते सर्व मांडायचं आहे. तर आता भेटूया आपण पूजेच्या वेळेस. त्यानंतर मी आता हा प्रसाद केलेला आहे ज्याच्यात काजू, बदाम, खारीक, खोबरं आणि जसं सुंठवडा आहे ते सर्व आहे. आणि तसेच याच्यामध्ये धणे आहे कारण की हे उपवास आपण याच्यावरच सोडतो ह्या प्रसादावर, म्हणून यात धणेसुद्धा टाकले जातात. आणि अशा प्रकारे माझा हा प्रसाद पण तयार झालेला आहे. आणि मी आता माखन बनवत आहे. तर त्यासाठी मी हे जे साय असते आपली काढलेली ती साय घेतलेली आहे आणि आता याचं लोणी काढून याचं माखन बनवत आहे. तर अशा प्रकारे हे मी माखन बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे साखर टाकत आहे. अशा प्रकारे मी सर्व जो प्रसाद आहे तो काढून घेतलेला आहे. माखन, सुकामेवा आणि प्रसाद सुंठवडा. आणि हे पण आता देवापुढे ठेवत आहे. आणि अशा प्रकारे माझी सर्व तयारी झालेली आहे. आणि आता यानंतर मी माझी तयारी करत आहे. आणि आता माझी सर्व पूजेची तयारी झालेली आहे. म्हणजे सर्व पूजा वगैरे मांडून झालेली आहे आणि आता मी माझी तयारी करते आहे. तर माझं आजचं लूक बघण्यासाठी हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. अशा प्रकारे माझं ड्रेसिंग केलेलं आहे ज्यामध्ये मी घागरा घातलेला आहे आणि तयारी करत आहे. म्हणजे मेकअप वगैरे बाकी आहे. तर मी तुम्हाला दाखवते माझं फायनल लूक. अशा प्रकारे माझी तयारी झालेली आहे आणि आता अश्वी ते दांडिया खेळते
आणि 11:30 वाजलेले आहे. अजून अर्धा तास वेट करायचं आहे. 12 वाजता श्रीकृष्ण जन्म होईल. तर श्रीकृष्ण जन्म होईल आणि त्यानंतर आम्ही पूजा करणार आहे. सो आता आम्ही वेट करतोय 12 वाजताचा आणि आश्वी दांडिया करते. मस्त आम्ही तर गाणे वगैरे लावलेले आहे आणि आता डान्स वगैरे करते आश्वी. मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि है प्यारी. मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि है प्यारी. बंसी बजैया रास रचैया, पालनहार मेरे तुम ही हैया. तुमसे बनाया कौन कन्हैया. श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. ना परंपार तेरी तो माखन चोर कहावे. भवसागर के तू पार लगावे. भक्तों का सहारा ओ बांसुरी वाला. ओ नंदा के लाला. तेरी भक्ति में नाचे सबका था तेरा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. तर आता 2-4 गाणे जे मला येत होते ते मी म्हटले. त्यावर अश्विनी थोडासा डान्स केला. नंतर मोबाईलमध्ये गाणे लावले आणि अश्विनी त्याच्यावरही खूप छान असा डान्स केलेला आहे. तर अश्विनीला आता बराच डान्स यायला लागलेला आहे. तिला थोडंफार स्टेप सांगितल्या की ती खूपच मस्त डान्स करते. आणि त्यानंतर आता आमचा अर्धा तास तो कसा गेला तर काही समजलंच नाही. आणि सकाळपासून त्याची वाट बघत होतो म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सोहळ्याची. तर तो टाईम आलेला आहे. आता 12 वाजत आहे आणि आता लगेच पूजा वगैरे करायची आहे. सकाळपासून जी काही गडबड होती, घाई होती, सगळं ती पूजेची तयारी करायची होती. तर ते तर सर्व झालेली आहे आणि आता श्रीकृष्ण जन्म सोहळा पार पाडायचा आहे. तर आता आम्ही पुढे पूजा करणार आहे. तर आमची पूजा बघण्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता करेक्ट 12 वाजले.
तर आता आरती झालेली आहे. घरात खूप छान असं प्रसन्न वाटतंय आणि त्यानंतर आम्ही पाळणा म्हटलेला आहे. त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओसुद्धा केलेला आहे. तो पण तुम्ही नक्कीच बघा. तर अशा प्रकारे आमच्या जन्माष्टमीची पूजा झालेली आहे. आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.